नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल की डिप्लोमाला रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची मुदत ही आता 9 जुलै पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। याचं ऑफिशियल सर्क्युलर तुम्ही बघितलं असेलच, तुम्हाला सर्वांना माहित झालं असेलच, ठीक आहे ना। जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला गेले नाही यांच्या, तर ऑफिशियल वेबसाईटला हे बघा या ठिकाणी 25 जूनला संध्याकाळी 8 वाजता हे सर्क्युलर पब्लिश झालं होतं, ठीक आहे। यावर क्लिक केल्यानंतर एक छान छान सुंदर असं सर्क्युलर तुमच्या समोर येईल, बरोबर आहे। चला, तर या सर्क्युलर मध्ये त्यांनी संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली होती की बघा की आता जी आपली 25 बघा लक्षात बेटा, जी आपली 25 जून लास्ट डेट होती ना, ती आता लास्ट डेट नाहीये। आता नवीन लास्ट डेट तुमची आहे 9 जुलै 2024, म्हणजे 9 जुलै पर्यंत तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता। आता ही आनंदाची बातमी पण आहे, दुःखाची पण आहे। दुःखाची यासाठी की आता ऍडमिशन प्रोसेस थोडीशी लेट होऊन जाईल, आणि आनंदाची बातमी यासाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांचे अजूनही फॉर्म भरले गेले नसेल त्यांना पुन्हा एक नव्याने संधी मिळणार आहे। तर त्यामुळे लक्षात ठेवा बेटा, ज्यांचे फॉर्म भरायचे अजून बाकी असेल किंवा काही करेक्शन बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या। त्यानंतर बघा बेटा, पुढचं शेड्यूल कसं असेल की बघा 9 जुलैला एकदाच का फॉर्म भरणे बंद झाले की त्यानंतर 11 जुलैला तुमची लागून जाईल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट। म्हणजे बघा तुम्ही महाराष्ट्रातून कितवे, जिल्ह्यातून कितवे, तुमच्या कॅटेगरी वाईज कितवे, ते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची लागणार आहे 11 जुलैला। आणि त्यानंतर 12 जुलै पासून तर 14 जुलै पर्यंत परत एक करेक्शन विंडो ओपन होणार आहे। म्हणजे यासाठी यामध्ये होणार काय आहे की ग्रीव्हियन्स फाईल तुम्ही करू शकता। म्हणजे आता बघा, बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट अजून सुद्धा आले नव्हते, तर त्यांनी काय केलं होतं, रिसिप्ट अपलोड करून फॉर्म सबमिट करून दिला होता, बरोबर आहे। पण जर तुमचे डॉक्युमेंट्स 9 जुलैच्या अगोदरपर्यंत तुमच्या हातात येऊन गेले, ऐका रे ऐका, जर तुमचे डॉक्युमेंट्स 9 जुलैच्या अगोदरपर्यंत तुमच्याकडे येऊन गेले तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा फॉर्म हा अनलॉक करायचा आहे। आणि फॉर्म अनलॉक केल्यानंतर मग सर हे अनलॉक कुठून करायचं, तर काही टेन्शन नाही घ्यायचंय, ऑफिशियल वेबसाईटला जायचंय, लॉग इन युजर आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचंय, आणि त्या ठिकाणी येतं अनलॉक युअर फॉर्म। तर फॉर्मला तुम्ही अनलॉक केलं की परत ज्या ज्या गोष्टी तुमच्या बाकी आहे अपलोड करायच्या त्या अपलोड करून घ्या आणि फॉर्मला सबमिट करून द्या बेटा, म्हणजे पुन्हा तुमचा फॉर्म लॉक होऊन जाईल, ठीक आहे। म्हणजे 9 तारखेपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स आले तर आनंदाची गोष्ट आहे, तुम्ही करून घ्या। आणि 9 जुलैपर्यंत बी नाही आले तुमचे डॉक्युमेंट्स, परत तुम्हाला एक चान्स भेटेल 12 ते 14 जुलैपर्यंत की तुम्ही तुमचे करेक्शन परत करू शकता। आणि त्यानंतर 16 जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल, पण त्यानंतर कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही। तर त्यामुळे लक्षात ठेवा बेटा की जे पण काही तुमचे चेंजेस आहे आताच बघून घ्या, किंवा हा पण एक कार्ड तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे ना। तर हे होतं आपलं छान छान सुंदर सुंदर सर्क्युलर। मग आता तुम्हाला पडलेले खूप महत्वाचे खूप काही प्रश्न आहे, आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणते 4 कामं तुम्हाला करायची आहे। तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय, प्रिपेअर युअर ऑल डॉक्युमेंट्स। ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स तयार नसेल त्यांनी लवकरात लवकर तयार करून घ्या, अपलोड करून घ्या। म्हणजे अरे वा फॉर्म एकदाचा सबमिट झाला की निवांतपणे बसा, बरोबर आहे। चला, तर डॉक्युमेंट्स तयार नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या, आणि डॉक्युमेंट्स आले असतील काहींचे 2 तारखेला आले, कोणाचे 4 ला, कोणाचे 5 ला, 6, 7, 8, 9 पर्यंत येणारे आले ना डॉक्युमेंट्स, लगेच काय करायचं, ज्यांचं ई स्क्रुटिनी आहे त्यांनी काय करायचंय, फॉर्मला अनलॉक करायचंय, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, फॉर्मला सबमिट करून द्यायचं, ठीक आहे ना। आणि दुसरी गोष्ट अशी की ज्या विद्यार्थ्यांचं फिजिकल स्क्रुटिनी आहे त्यांना काय करावं लागेल, डॉक्युमेंट्सला अपलोड करावे लागेल आणि परत कॉलेजला जाऊन त्याला व्हेरीफाय सुद्धा करावं लागेल बेटा, ठीक आहे ना, हे लक्षात घ्या। तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रांच सिलेक्शन। आता बघा, ब्रांच सिलेक्शन वर एक जबरदस्त व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवणार आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता, किंवा ऐका किंवा तुम्हाला एका दिवसाच्या नंतर हा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। आता तुम्ही व्हिडिओ केव्हा पाहताय हे डिपेंड करतं, ठीक आहे ना। चला, तर तुम्ही चेक करू शकता की ब्रांच कशी सिलेक्ट करावी। कारण बघा बेटा, सर्वजण काय विचार करता माहिती का, की आता कॉम्प्युटरचं ट्रेंड आहे, बरोबर ना, सध्या कॉम्प्युटर आयटीला जबरदस्त असा पॅकेज मिळतोय। तर का मिळतोय, बरोबर आहे, कशासाठी मिळतोय, कारण आता कॉम्प्युटर आयटीचा ट्रेंड आहे। हे सविस्तर गोष्ट मी ब्रांच सिलेक्शनच्या व्हिडिओमध्ये मी सर्व गोष्टी मी डिस्कस करणार बेटा, ठीक आहे ना। ब्रांच कशी सिलेक्ट करावी, काय सिलेक्ट करावी, आता कोणत्या ब्रांचला स्कोप जास्त राहील, ह्या सर्व गोष्टीवर मी डिटेल व्हिडिओ बनवणार बेटा, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। आणि हा महत्वाची गोष्ट, आता सध्या ट्रेंड कोणता आहे याचा विचार नका करा बेटा, तुम्ही हा विचार केला पाहिजे की तुमचं 3 वर्षाचा डिप्लोमा आणि त्यानंतर 3 वर्षाची इंजिनिअरिंग। बघा बेटा, 3 वर्षाचा डिप्लोमा आणि डिप्लोमा नंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळतं, म्हणजे ते 3 वर्ष, हे डिप्लोमाचे 3 वर्ष, म्हणजे टोटल 6 वर्ष। तर या 6 वर्षानंतर फ्युचर कशामध्ये असेल, 6 वर्षानंतर ट्रेंड कोणता असेल, त्यानुसार तुम्हाला तुमची ब्रांच सिलेक्ट करायची बेटा, ठीक आहे ना। नाही तर असं नाही, माझा मित्र चालला कॉम्प्युटर मी बी कॉम्प्युटर, माझी मैत्रीण चालली कॉम्प्युटर मी बी कॉम्प्युटर, अरे बाबा असं नका करू। हा, जर खरंच तुम्हाला आवड असेल कॉम्प्युटरला तर बिनधास्तपणे घ्या, काही काळजी करू नका, ठीक आहे। चला, पुढे तुमचं आहे कॉलेजची लिस्ट। आता बरेचसे विद्यार्थी असं विचार करतात की सर आता मी
जळगाव जिल्ह्यात राहतो, मग मी पुण्याला जाऊ का डिप्लोमा करायला, मी मुंबईला जाऊ का डिप्लोमा करायला, मी नाशिकला जाऊ का? अरे बाबा, सिंपलशी गोष्ट आहे. डिप्लोमा जर तुम्ही बघितला बेटा तर डिप्लोमाची जी युनिव्हर्सिटी आहे ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकच आहे. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही डिप्लोमा कुठूनही करा, जास्त काही फरक पडणार नाहीये. हा, थोडा ऍटमॉस्फिअरचा फरक पडू शकतो, पण जास्त काही एवढा काही फरक पडणार नाही. तर मला असं वाटतं की 10वी नंतर तुम्ही डिप्लोमा घेताय तर तुम्ही तुमच्या सिटीमध्येच केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा, बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की नाही नाही सर, मग माझं या कॉलेजला गव्हर्नमेंटला लागू राहिलाय, मग मी जाऊ का सर? बघा बेटा, गव्हर्नमेंट कॉलेजला जर तुमचा नंबर लागतोय आणि तुम्हाला बाकीचा जो खर्च आहे, आता बघा, तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन का घेता की त्या ठिकाणी खर्च कमी लागतो, किंवा एक नाव असो की गव्हर्नमेंटला शिकतो, ठीक आहे ना. एक छोटासा फॅक्ट आहे फक्त, बस. तर लक्षात घ्या बाळांनो, मला महत्त्वाचं सांगणं एवढंच आहे की जर तुम्ही बाहेर जायचं असेल तर तुम्ही सर्व गोष्टींचा विचार करा. फक्त फी वाचते, पण मग तुम्ही त्या ठिकाणी जाताय तर तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहावं लागेल, रूम करून राहावं लागेल, नंतर मेसचा खर्च, हिचा खर्च, त्याचा खर्च, आई वडील दूर राहता, तो एक विषय वेगळा अजून, ठीक आहे ना. तर बघा बेटा, तुमचा जिल्हा सोडून जर तुम्ही जात असाल तर थोडा विचार करा बेटा. आणि हो, जर तुम्ही काही छोट्याशा खेडेगावामध्ये राहताय तर मग वेगळी गोष्ट, तर तुम्हाला जावंच लागेल बेटा, त्याच्याशिवाय पर्याय नाही बेटा, ठीक आहे ना. येतं लक्षात. पण एक सांगतो, गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जास्त काही फरक नाहीये. जास्त, हा, ते प्रायव्हेट कॉलेज चांगलं पाहिजे बरोबर. कारण बघा बेटा, प्रायव्हेट कॉलेज जे असतात ना, त्या प्रायव्हेट कॉलेजपैकी जवळपास 30 ते 40% कॉलेज असे की ते काहीच कामाचे नाही डायरेक्टली, बरोबर आहे. बघा, 100% जेवढे पण प्रायव्हेट कॉलेज आहे त्यापैकी 30 ते 40 प्रायव्हेट कॉलेज असे आहे, 30 ते 40% असे कॉलेजेस आहे की ज्यामध्ये काहीच नाही, फक्त नावाला डिप्लोमा त्यांनी उघडून ठेवले, बस असं आहे बेटा. तर अशा कॉलेजला ऍडमिशन घेऊ नका, त्याला डमी कॉलेजेस म्हणतात. म्हणजे कॉलेजला जा नको जा काही फरक पडत नाही, फक्त एक्झामच्या वेळेस जायचं. अशा कॉलेजला ऍडमिशन घेऊ नका बेटा, ठीक आहे ना. का? याच्या मागचं रिझन सांगतो. पहिलेच इंजिनियर लोकांना जॉब नाहीये, आणि त्याच्यात जर तुम्ही समजा फक्त एक्झामला जाताय तर मला सांगा, एक्झामला जाऊन तुम्ही किती नॉलेज गेन करून घेणार आहे बेटा? फक्त पासिंगचा वाचाल, बरोबर आहे, किंवा समजा कॉप्या करून पास व्हाल तर तुम्हाला जॉब कोणी देणार आहे का? पहिले जॉबची मारामार आहे बेटा. त्यामुळे लक्षात घ्या, असं बाहेरून डिप्लोमा करू नका, फेक डिप्लोमा करू नका. तिसरी चौथी गोष्ट सांगतो बेटा, की एकदम लोवेस्ट लेवलच्या कॉलेजला, जिथं काही होतच नाही, लेक्चर नाही, काही नाही, अशा कॉलेजला सुद्धा ऍडमिशन घेऊ नका बेटा, ठीक आहे ना. हे थोडंसं गोष्ट नाही. तर बघ, तुम्ही काय म्हणता, सर मला या कॉलेजला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच मिळते सर. अरे बेटा, ते डबड्या कॉलेजमध्ये तुम्ही जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच करताय तर तुम्हाला कोण जॉब देणार आहे बेटा? तर हा पण एक थोडासा डोक्यात विचार करा बेटा, ठीक आहे ना. तर ब्रांच सिलेक्शन आणि कॉलेज वगैरे कसे निवडावे यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेलच, डिटेल मार्गदर्शन करेल बेटा. कारण कसं माहिती का, तुम्ही माझे लहान भाऊ बहिणीसारखे आहात, आणि हो, तुमचं वर्ष वाया जाऊ नये, तुमचं फ्युचरमध्ये काही वाईट होऊ नये, यासाठी माझं एक प्रेमाचं सांगणं असं बेटा. कारण कसं असतं, मी खूप ठोकऱ्या खाल्ल्या बेटा, म्हणजे खूप भरपूर ठोकऱ्या खाल्लेला आहे. मग त्यामुळे समजतं बेटा की नाही यार, कुठे विद्यार्थ्यांना गरज पडेल. बरेचसे विद्यार्थी, भरपूर असे माझे मित्रमैत्रिणी की जे चालले गेले, जळगाव सोडून चालले गेले दुसऱ्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये, आणि त्या ठिकाणी जाऊन रडताय. बऱ्याच जणांनी काय केलं माहिती का, जळगावचं चांगलं कॉलेज सोडून बाहेर गेले पुणे मुंबईला, त्या ठिकाणचं थर्ड क्लास कॉलेज घेतलं, आणि ते म्हणताय याच्यापेक्षा माझं जळगाव बरं होतं. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की कॉलेज इतका काही मॅटर नाही करत डिप्लोमासाठी. बरं, डिप्लोमासाठी म्हणतोय मी, इंजिनिअरिंगसाठी नाही. इंजिनिअरिंगला कॉलेज मॅटर करतं, त्यानंतर युनिव्हर्सिटी मॅटर करते, पण डिप्लोमाचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये एकच युनिव्हर्सिटी आहे, ती म्हणजे MSBT, ठीक आहे ना. MSBT नावाची युनिव्हर्सिटी आहे, ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच आहे. तर तुम्ही डिप्लोमा कुठूनही करा, काही जास्त फरक पडणार नाहीये. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय बेटा, की चौथी गोष्ट म्हणजे काय, की सर आता डिप्लोमाचा अभ्यास आम्ही कसा करावा, डिप्लोमाची तयारी आपण कशी करावी. तर बघा, जर तुम्ही जळगावचे विद्यार्थी असाल तर आपले क्लासेस आहे, आपले ऑफलाईन क्लासेस आहे, विनिट ट्युटोरियल्स म्हणून MJ कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बॅक साईडला आहे, ठीक आहे ना. ज्यांना डिटेल ऍड्रेस लागत असेल, लोकेशन लागत असेल, त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा आहे, ठीक आहे ना. पण जे विद्यार्थी जळगावच्या बाहेरील आहे, मग आम्ही काय करायचं सर, आम्हाला पण शिकायचं, आम्हाला पण अभ्यास करायचा आहे, पण आमची परिस्थिती नाही सर. मग जबरदस्त क्वालिटीमध्ये, A1 क्वालिटीमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी जो गरीबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला श्रीमंत, बेस्ट क्वालिटीमध्ये एज्युकेशन घ्यायचं असेल तर आपले ऑनलाईन क्लासेस आहे. तर ऑनलाईन क्लासेसचं आपलं नाव आहे विनीत ट्युटोरियल. ऑनलाईन क्लासेस आपले आहे बेटा, ठीक आहे ना. तर ऑनलाईन क्लासेसमध्ये काय काय होईल, कशा प्रकारे होईल, तर बघा बेटा, त्याबद्दल तुम्हाला सांगतो की आपले ऑनलाईन क्लासेस आहे. विनीत ट्युटोरियलचं आपलं ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर, ते तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये बेसिक फाउंडेशन नावाचा एक कोर्स आहे, 10 रुपयाचा आहे. जर तुमचं बेसिक एकदमच कच्चं आहे, 8वी 9वी 10वी जर तुम्ही एखाद्या खेड्यापाड्यातून पास झालेले आहात, बरोबर आहे, तुमचं बेसिक एकदमच कच्चं आहे, तर 10 रुपयाचा कोर्स आहे, फक्त 10 रुपयाचा. त्यामध्ये तुमचं मॅथ्स,
फिजिक्स आणि केमिस्ट्री या तिघांचं बेसिक मी पूर्णपणे तुमचं पक्क करून दिलेलं आहे, ठीक आहे ना. आणि हो, त्यानंतर जर डिप्लोमाचे जर आपले ऑनलाईन क्लासेस जर समजा आपण बघायला गेलो तर आपले बेसिक मॅथमॅटिक्स आहे, बेसिक फिजिक्स आहे, बेसिक केमिस्ट्री आहे, नंतर इंग्लिश सुद्धा आता 2-4 दिवसामध्ये लॉन्च होऊन जाईल. तर सर्व क्लासेस एकदम कमी दरात, एकदमच कमी दरात मी अवेलेबल करून दिले बेटा. तर नक्की तुम्ही त्याचा लाभ वगैरे घेऊ शकता. आणि हो, महत्वाची गोष्ट म्हणजे काय की ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला काय काय मिळणार. तर सर्वात पहिली गोष्ट, ऑल कॉन्सेप्च्युअल रेकॉर्डेड लेक्चर ऑफ फुल सिलेबस, म्हणजे तुमचा डिटेल सिलेबस पूर्णपणे रेकॉर्डेड लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला शिकवला गेलेला आहे. मग तुम्ही म्हणाल की सर लाईव्ह लेक्चर नाही होत का. तर बघा बेटा, लाईव्ह मी डाऊट सेशन घेतो, लाईव्ह लेक्चर वगैरे नाही घेत का, कारण त्याच्या मागे रिझन आहे बेटा. कारण लाईव्ह आपण जर लेक्चर घेतलं ना तर तुमचा टाइम जमत नाही, माझा टाइम जमत नाही. त्याच्यानंतर सुरुवातीचे 10-15 मिनिटं चॅटिंग शूटिंग मध्ये जाता, हाय सर, टाटा सर, बाय बाय सर, गुड मॉर्निंग सर, गुड इव्हनिंग सर. अरे बापा, पहिलेच टाइम नाही भाऊ, लोकांना टाइम नाही बेटा, ठीक आहे ना. टाइम खूप महत्वाचा होऊन गेला बेटा, टाइम खूप महाग होऊन गेला बेटा, ठीक आहे ना. चला, म्हणजे तुमचा टाइमपास होता कामा नाही आणि तुम्ही डायरेक्ट आपला कसं आहे, काही जण म्हणतात की सर माझं थोडं मी स्पीड वाढवून पाहतो, म्हणजे कोणी 1.5x च्या स्पीडने पाहतो, कोणी 2x च्या स्पीडने पाहतं, तर कसं तुमचा टाइम सेव्ह होईल बेटा. त्यामुळे ऑनलाईन प्रॉपर संपूर्ण सिलेबसवर सर्व न्यूमरिकल, सर्व थेरी वगैरे सर्व तुमचं प्रॉपर घेतलं बेटा. जर बेसिक मॅथमॅटिक्सची गोष्ट करायला गेलो तर संपूर्ण न्यूमरिकल तुमचे घेतले, त्याच्या बाहेर तुमचं काहीच जाणार नाही. जो माझे लेक्चर करेल बेटा आणि प्रॉपर वही लिहिल त्या वहीच्या बाहेर काहीच जाणार नाही याची गॅरंटी माझी बेटा. 134 विद्यार्थ्यांनी आउट ऑफ मार्क मिळवले बेटा मागच्या सेमिस्टरला, ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा बेटा, सर्व सिलेबस तुमचा कव्हर केला जाईल. त्यानंतर प्रिंटेबल थेरी नोट्स, तुम्हाला फॉर्म्युला, म्हणजे बघा आता काही नोट्स असेल समजा केमिस्ट्रीचे वगैरे नोट्स आहे, ते तुम्हाला प्रिंटेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिलेले आहे, ठीक आहे ना. ते तुम्ही डाउनलोड करून त्याचे तुम्ही प्रिंट वगैरे करून त्याच्यातून तुम्ही अभ्यास वगैरे करू शकता. नंतर फॉर्म्युलाच्या नोट्स बघा, मॅथ्सच्या संपूर्ण फॉर्म्युला नोट्स A to Z, सर्व फॉर्म्युले M1 M2 ला लागणारे सर्व फॉर्म्युले, ती नोट्स एकदम प्रॉपर पद्धतीने तुमच्यासाठी बनवलेली आहे. ही नोट्स सुद्धा मी तुम्हाला देऊन देईल बेटा, काही काळजी करू नका, ठीक आहे ना. त्यानंतर व्हेरी IMP प्रॅक्टिस पेपर, तुमचे चॅप्टर वाईज काही टेस्ट घेतले जाईल, बरोबर आहे, म्हणजे ऍप्लिकेशनवर काही टेस्ट तुम्हाला टाकले जाईल, ते सुद्धा प्रॉपर खूप IMP पेपर आहे बेटा. कारण त्याच्यातून भरपूर विद्यार्थी फक्त तेवढेच क्वेश्चन करून घेतले आणि त्यांनी सुद्धा खूप जास्त मार्क पाडलेले बेटा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची पासिंगचे बी वांदे होते एकदम, म्हणजे पासिंग बी होत नव्हती, अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप छान स्कोर केलेला बेटा मॅथ्समध्ये, ठीक आहे ना. खूप जण खुश सुद्धा आहे, ठीक आहे. तर IMP प्रॅक्टिस पेपर मी तुम्हाला देईल. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या ऍप्लिकेशनमध्ये, आपल्या कोर्समध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर मॉडेल आन्सर पेपर, आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे जे पण पेपर आपले झालेले आहे MSBT ला, ते सर्व मी एक्सप्लेन करून देईल तुम्हाला. बघा, हे तुम्हाला सर्व मी एक्सप्लेन करून देईल की समजा मागच्या वर्षी जे पण काही क्वेश्चन पेपर झाले होते ना, त्याचा आन्सर की तुम्हाला मी एक्सप्लेन करून देईल बेटा, त्याचे लेक्चर्स तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल बेटा, ठीक आहे ना. आणि त्यानंतर IMP क्वेश्चन बँक, सर्वात शेवटी मी म्हणता ना सर IMP द्या ना सर आम्हाला, की त्याच्यातूनच पेपर पूर्ण आला पाहिजे, तसे IMP क्वेश्चन सुद्धा मी तुम्हाला देणार आहे बेटा, ठीक आहे ना. तर एवढं सर्व तुम्हाला मिळून जाईल. आणि प्राइस जर तुम्ही बघितले बेटा, एकदमच कमी आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो 1000 रुपये सुद्धा मी प्राइस ठेवत नाही बेटा, 1000 सुद्धा ठेवलेली नाही बेटा, ठीक आहे ना. प्राइस एकदम कमी आहे, एकदमच कमी आहे. तुम्ही जा बेटा ऍप्लिकेशनवर चेक करा, भरपूर कमी प्राइस ठेवली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना ऐका 10वीच्या ज्या विद्यार्थ्यांना, बघा बेटा 10वीच्या ज्या विद्यार्थ्यांना 85+ आहे, ऐका बेटा, काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना या विद्यार्थ्यांचा. ज्या विद्यार्थ्यांना 85 पेक्षा जास्त टक्के आहे त्या विद्यार्थ्यांनी फक्त एक काम करायचं बेटा, व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ठीक आहे ना. त्या नंबरवर तुम्हाला फक्त तुमची मार्कशीट सेंड करायची आहे, तुमचं नाव सेंड करायचं आहे, तर तुम्हाला एक नवीन ऑफर कुपन कोड तुम्हाला सेंड करण्यात येईल, म्हणजे तुम्हाला डिस्काउंट कुपन सेंड करण्यात येईल. कारण बघा बेटा, तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे, 85 पेक्षा जास्त टक्के तुम्ही मिळवले, की 85% तुम्ही मिळवलेले आहे, काही ना काही सूट तुम्हाला मिळाली पाहिजे ना. तर तुम्हाला डिस्काउंटचं एक कुपन तुम्हाला मिळेल, म्हणजे ऍडिशनल बेनिफिट. पहिलेच प्राइस कमी आणि त्याच्यात बी अजून डिस्काउंट मिळेल बेटा, म्हणजे एकदमच कमी किमतीत तुम्हाला कोर्स मिळणार आहे बेटा. आणि बघा, वाटल्यास तुम्ही फ्री डेमो लेक्चर बघा, फ्री डेमो लेक्चर जर तुम्हाला आवडले तरच तुम्ही पुरे कोर्स वगैरे परचेस करू शकता, नाही तर करायची गरज नाही बेटा. बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी नाव कमवलं आहे, मार्क मिळवलेले आहे, पैकीच्या पैकी मार्क घेतलेले आहे. आता तुमचा नंबर बेटा हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि बघा, एक तुम्हाला सांगतो का, ऑफलाईनची फी जर समजा पकडली, तर ऑफलाईनची फी जर तुम्ही जर समजा सिंपल आपण 4000 रुपये जरी समजा पकडली ना ऑफलाईनची फीस, माझी एवढी ऑफलाईनची फीज नाहीये. जे विद्यार्थी जळगावचे असेल त्यांनी नक्की भेट द्या, एकदा विचारपूस करा. काउन्सिलिंगसाठी मी राहतो समोर, मी तुमचे सर्व डाऊट सुद्धा क्लिअर करतो. आणि कसं असतं, ऑफलाईनला मी भरपूर पद्धतीने विद्यार्थ्यांसाठी मोटिवेट वगैरे सुद्धा करत असतो. तर एकदा येऊन भेटा बेटा क्लासला, ठीक आहे ना. तर 4000 जरी फीज असली आपली, किंवा समजा ऑफलाईनची आपली 3000 जरी फीज असेल ना, तर बेटा तुम्हाला सांगू का, या 3000 मध्ये
काय 3,000 फक्त एका विषयाची फी सांगतोय बरं मी. या 3,000 मध्ये ऑनलाईनचे तुमचे सर्व कोर्स बस सुद्धा दिले डायरेक्टली. हा पण एक फायदा बेटा. म्हणजे 3,000 रुपयात तुमचे सर्व कोर्स एकदम एक कॉम्बो पॅक सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा बेटा, बघा, जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, डिप्लोमा चांगल्या मार्काने पास व्हायचा असेल आणि न घाबरता, बिना बॅकलॉग पडता, एकही बॅकलॉग न पडता तुम्हाला शेवटपर्यंत पोहोचायचं असेल आणि डिप्लोमा चांगल्या मार्कांनी पास व्हायचं असेल, तर बेटा लक्षात ठेवा, तुम्ही आपले डाउनलोड करू शकता आपलं ऍप्लिकेशन. विनीत ट्युटोरियल्स नावाचं प्ले स्टोअरवर आपलं ऍप्लिकेशन आहे. लोगो हा आहे आपला, ठीक आहे ना. आणि तुमचा मोठा भाऊ बेटा, ठीक आहे ना, मोठा भाऊ म्हणून तुम्हाला शिकवतो एकदम गोड गोड भाषेमध्ये, हसत खेळत, एकदम छान छान भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवलंय. जबरदस्त एक्झाम्पल वगैरे घेतलेले आहे. काही गोष्टींमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवले, अॅनिमेशनच्या माध्यमातून दाखवलं बेटा. सर्व काही प्रॉपर घेतलेलं आहे बाळांनो, ठीक आहे ना. तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे ऍप्लिकेशनची, तुम्ही डाउनलोड करू शकता आणि फ्री डेमो लेक्चर सुद्धा करू शकता. आणि रेफर अँड अर्नचा सुद्धा प्रोग्राम आहे, तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जाऊन बघू शकता. आणि ऍप्लिकेशन कसं यूज करायचं याचा आपण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय बेटा, ते सुद्धा तुम्ही बघू शकता, ठीक आहे ना. तर आय होप सो तुमच्या सर्व गोष्टी, तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर झाले असेल. आणि हो, ब्रँड सिलेक्शन, कॉलेज सिलेक्शन हे काय असतं याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे. तर काळजी करू नका. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.